यानंतर आपल्या समोर येते संगीत शाकुंतल या नाटकातील प्रियमवदा म्हणजेच आपली भाग्यश्री टिकले। सखे शकुंतले, ही वल्कल तुझ्या सौंदर्याला अगदी अयोग्य आहेत, पण म्हणतात ना, जातीच्या सुंदराला काहीही शोभतं। पंकज ते शोभते शैवाने युक्त जैसे, शैवाने युक्त जैसे पंकज ते शोभते, शोभते पंकज ते शोभते। शशी माझी लांछनाची, शशी सखे प्रियमवदे कमाल केलीस ग। थँक्यू। आशाताई कसं वाटलं गाणं? सुंदर गायलीस, अगदी प्रसन्न गायलीस। थँक्यू। शाकुंतल हे मराठी संगीत रंगभूमीवरचं पहिलं खऱ्या अर्थानं संगीत नाटक की जे सादर केलं गेलं, प्रत्यक्ष गायक नटांनी गाऊन सादर केलं गेलं आणि त्या नाटकातलं हे पद आहे। वास्तविक पाहता याची मूळची चाल जी आहे ती पारंपरिक चाल आहे, पण ही चाल जी आता आपण ऐकली सगळ्यांनी, कैलासवासी नीलकंठ अभ्यंकरांची ही चाल आहे। अतिशय सुंदर त्यांनी चाल दिली आहे, या पदाला शोभेल, त्या भावाला शोभेल अशी, आणि तू गायलीस ही अतिशय सुंदर। तुझा आवाज काय आहे ग, सुंदर आवाज आहे तुझा, शब्दोच्चार
सुंदर होतं तुझं आणि तुला शाबास की अतिशय तुझा भविष्यकाल उज्ज्वल आहे. तू सुंदर गायलीस. थँक्यू खूप छान गायलीस आणि तू खूप छान दिसतेस. थँक्यू. तुझा छान मेकओव्हर झालेला आहे. खूप गोड दिसतेस. अतिशय सुंदर गायलीस तू. थोडस मध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. 1-2 जागा, अगदी 1-2 जागा, पण अदरवाईज अप्रतिम गायलीस. अतिशय अवघड होतं गाणं गायला आणि पेरायला खालचा पंचम आणि हे व्यवस्थित लागलं तुझं. मला खूप आवडलं गाणं. आता आशा ताई आहेत म्हणून तुला सांगतो, आम्ही दोघं, मी आणि स्वप्नील दादा मगाशी तेच म्हणत होतो की तुझं मला ते पहाडी मधलं गाणं आठवत आहे, नाट्यगीत जे काल आशा ताईंनी गायलं, त्याची त्यांना एकदा झलक दाखव ना, ती तान म्हणून दाखव ना मला. घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला. घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला. देते जल संजीवना, देते जल संजीवन. बंधु जीव आसुसला नको नको. घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला. वा वा, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. भाग्यश्री, फार मनावर घेतलंस का ग? किती लाजतेस. पण खूप आनंद झाला मला. हा जो मेकओव्हर तुझा आहे तो खरंच वेलकमिंग आहे, खूप खूप छान आहे आणि त्यामुळे तुझ्या गाण्यात खूप फरक पडणार आहे आणि पडला आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या आपण भाग्यश्रीसाठी वाजूया. थँक्यू. खूप छान गायलीस, मस्त गायलीस. काही सूचना तुला दिल्या त्या अतिशय योग्य होत्या. अंतरामध्ये काही सूर लागले, कमी लागले, पण ओव्हरऑल तुझं गाणं खूप छान झालं. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील दादा, तुला खरंच वाटतं का की आमचा मेकओव्हर झालाय? आज मी असं केलं का? नाही. किती सुंदर दिसते ती, माहिती का? बघ तिच्याकडे, बघ एकदा. तू का लाजतोयस? मी तिला बोललो. हो, अरे ती खरंच सुंदर दिसतीये. मग बोल ना तिला एकदा.